अफगाणी चिकन बनवा अगदी घरच्या साहित्यातून, अगदी सोप्या पद्धतीने, पण चवीला इतकी जबरदस्त की खाणारा बोटं, ताटं, वाट जेही असेल, ज्या भांड्यात बनवत ते सुद्धा चाटून पुसून खाईन एवढी चवीला जबरदस्त. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की कुठल्या वेळेला कोणता पदार्थ घातले आणि किती वेळ शिजवले ते तुम्हाला कळेल. तर सगळ्यात पहिले इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात मी कोथिंबीर घातलेलं आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घातल्या 8-10. आपल्याला यात तिखट नाही घालायचं म्हणून हिरवी मिरची घालते आहे. तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलीच आहे. त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत, त्या टाकल्यात आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घातलेला आहे बघा. आणि 1 कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे, तो पण यात घालणार आणि छान बारीक पेस्ट करून घेणार याची. तर आता याला पेस्ट करून घेते आहे मी. तर बघा, तर किती छान रंग आलेला आहे या पेस्टचा, या वाटणाचा. आता याला काय करायचं आहे, आपल्याला याला दह्यात मिक्स करायचं आहे. तर इथे मी 1 पाव दही घेतलेला आहे आणि हे वाटण जे आहे ते मी यात पूर्णपणे मिक्स करणार. मी अर्ध्या किलोची भाजी करते आहे चिकनची म्हणून. तर यात टाकून घेते आहे वाटण आणि मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. अगदी छान, खूप छान क्रीमी अशी ही भाजी बनते. फक्त एवढंच वाटण लागतं आपल्याला, त्या व्यतिरिक्त आपण यात काहीच घालत नाही. पण या वाटणानेच भाजी अगदी क्रीमी बनते. तर वाटण बाजूला ठेवते. इथे अर्धा किलो चिकन मी व्यवस्थित साफ करून वॉश करून घेतलेलं आहे. आणि आता जे हे वाटण बनवलेलं आहे दही मिक्स करून, यातलं थोडं वाटण आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे, चिकन मॅरिनेट करून ठेवायसाठी. तर यातलं मी थोडं चिकनमध्ये घालते आहे आणि बाकीचं वाटण मी बाजूला ठेवते आहे बघा. आता यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. तर दोन्ही याच्यात सोबत सुके मसाले घालायचे आहेत. मीठ चवीप्रमाणे मी चिकनमध्ये पण घातले आहे आणि दुसरं जे दह्याची ग्रेव्ही अर्धी बाजूला ठेवली आहे त्यात पण थोडं घालते. तर थोडं व्यवस्थित जेवढे तुम्ही मीठ घालताय त्याचे अर्धे भाग करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी चिकनमध्ये पण घातलं आहे आणि ग्रेव्हीतसुद्धा मीठ घातलेलं आहे बघा. त्याचबरोबर इथे थोडीशी हळद आणि इथे थोडी हळद, असं दोन्ही बाजूला टाकते आहे. हळदीने या चिकनचा रंग खूप छान येतो. त्याचबरोबर गरम मसाला दोन्हीकडे अर्धा करून घातले आहे. हळद आणि गरम मसाला मी अर्धा चम्मच वापरलेला आहे आणि 1 चमचा मी मीठ वापरलेलं आहे. याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता अर्धा तास हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. कमीत कमी अर्धा तास. अर्धा तासापेक्षा कमी वेळ चिकन मॅरिनेट करायचं नाही आहे, म्हणून कमीत कमी अर्धा तास याला चिकन मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे. तर याला चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे. चिकन मॅरिनेट करून 20 मिनटं झालेली आहे. आता आपण ग्रेव्ही मांडून घेऊया, म्हणजे 10 मिनटं झाली की ते अर्धा तास होतं मॅरिनेशनला. तोपर्यंत आपण 10 मिनटात आपण ग्रेव्ही करून घेऊया याची. तर मी इथे घेतलेली आहे एक कढई, त्यात घालते आहे मी तूप. तर इथे तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो ही जी अफगाणी भाजी बनवायच्या वेळेला तुम्ही तूपच वापरा, कारण की तुपाने या भाजीला चव इतकी छान येते की खूप जबरदस्त. इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यात मी खडे मसाले घातले आहे. 1 इंच कलमीचा तुकडा, 2 विलायची हिरवीवाली थोडी फोडून घालायची आणि त्याचबरोबर तेजपान घातले आहे 2. त्याला मी मधातनं फाडून घेतले आहे, म्हणजे असे 4 भाग झाले. याला छान झालेलं आहे. आता आपलं जे वाटण आपण ठेवलं होतं दह्याचं ते घालायचं. थोडं घालायचं, कारण की एकदम हातावर त्याची वाफ उडते म्हणून. तर मी थोडं 1 चमचा घालून घेतला आधी, म्हणजे थोडं टेम्परेचर मॅनेज होणार. आणि नंतर उरलेलं वाटण पूर्णपणे घालून घ्यायचं. आता जे गंजात वाटण उरलेलं आहे ते आपण पाणी टाकून नंतर घालायचं. या वेळेला यात पाणी थोडं पण घालायचं नाही, नाहीतर मसाला व्यवस्थित भाजला जात नाही. याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित ग्रेव्ही बनवू द्यायची आहे. हे जे दह्याचं वाटण आहे ते छान प्रकारे मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या इकडे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. 10 मिनटं झाली आहेत बघा. आता चिकन कसं फ्राय करायचं ते इकडे ग्रेव्ही बनत आहे. सोबत आता इकडे मी दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवते आहे. ग्रेव्ही बघा किती छान, रंग खूप सुंदर आलेला आहे. तर आता इकडे ग्रेव्ही होत आलेली आहे, अर्धी झालेली आहे. तर मंद आचेवर याला शिजू द्यायचं ग्रेव्हीला. दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यात मी थोडं 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुम्ही फ्राय करायसाठी तेलसुद्धा वापरू शकता, पण ग्रेव्हीत तुम्ही शक्यतोवर तूपच वापरा. आता जे मॅरिनेट अर्धा तास करून ठेवलं होतं चिकन आपण,
ते आपण यात घालून घ्यायचं आहे पूर्णपणे. या गंजातही जे वाटण उरलेलं आहे ते पण पाणी आपण नंतर ग्रेव्हीत घालायचं आहे, आत्ताच आपल्याला घालायचं नाही आहे. तर याला मी बाजूला ठेवते आणि हे जे चिकन आहे हे पूर्णपणे छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. म्हणजे हे चिकन फ्राय होतं, चवीला खूप जबरदस्त लागतं. बघा याला आता पाणी सुटलेलं आहे, हे पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे आणि फ्राय करायचं आहे. तर बघा पाणी आटत चाललेलं आहे. आता याला छान ब्राऊन होतपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. बघा आता पीसेस बघा छान ब्राऊन झालेले आहेत आणि जी ग्रेव्ही होती ती पीसेसला छान कोट आलेली आहे. इकडे पण आपली ही ग्रेव्ही बघा किती छान शिजलेली आहे. आता जे आपण फ्राय केलेलं चिकन आहे ते या ग्रेव्हीत घालायचं आपल्याला. तर आता हे फ्राय केलेलं चिकन या ग्रेव्हीत घालून घ्यायचं व्यवस्थित. तर पूर्ण घालून घेतलं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करा हलक्या हाताने, नाहीतर चिकन ऑलरेडी आपलं 60% आपल्याला चिकन तिकडे दुसऱ्या कढईत शिजवायचं आहे आणि आता या ग्रेव्हीत उरलेलं 40% चिकन या ग्रेव्हीसोबत शिजवायचं आहे. तर मी यात छान मिक्स करून घेते. बघा किती छान दिसते आहे, जेवढं सुंदर दिसते आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने चवीला खूप जबरदस्त आहे. तर छान मस्त झालेली आहे. आता जे आपण गंजात ग्रेव्ही उरलेली होती, जे वाटण लागलेलं होतं चिकटलेलं होतं, त्यात मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी या भाजीत घालून घेणार. आता तुम्हाला ग्रेव्ही कशी थिक आणि पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी घालू शकता. तर मी यात जेवढं पाणी मी वाटणाच्या ह्याच्यात घातलेलं होतं तेवढंच घातलेलं आहे, त्यानंतर मी घातलेलं नाही कारण की मला घट्ट ग्रेव्ही हवी आहे म्हणून. तर यात बघा किती छान शिजलं आहे, खूप मस्त उकळी पण आलेली आहे. त्या रश्श्यात खूप छान असं चिकन शिजलेलं आहे. थोडं मी अजून रस्सा आटू देणार, मला ग्रेव्ही घट्ट हवी आहे म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही अशी पण खाऊ शकता, पण घट्ट ग्रेव्हीची मजा काही जबरदस्त येते आणि हिला जर नानसोबत तुम्ही खाल तर चवीला आ हा हा खूपच छान. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, तर त्या माझ्या चॅनलवर व्हिजिट करून बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते नक्की कळवा. तर मग कशी वाटली रेसिपी बघा, ते झालेलं आहे, मी सर्व केलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर मग करून बघा, खाऊन बघा आणि मित्रांना शेअर करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.